दावडा येथे वनविभाग व रेस्क्यू टीमच्या वतीने बिबट्याला 5 तासानंतर अखेर अथक परिश्रम करून जेरबंद। भोकरदन तालुक्यातील धावडा व परिसरातील वनपरिक्षेत्र जालना उत्तर प्रादेशिक अंतर्गत वन परिमंडळ भोकरदनमधील नियतक्षेत्र भोकरदनमध्ये आज दिनांक 27/3/2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वन्यप्राणी बिबट मौजे धावडा गावालगत असल्याबाबतची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी वनरक्षक भोकरदन हे हजर झाले। त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना कळविली तेव्हा माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी जालना श्रीमती नीता फुले मॅडम सर्व टीमसह हजर झाल्या। वन कर्मचारी व रेस्क्यू टीमचे आशिष जोशी, दीपक वटाणे यांनी अथक परिश्रम घेत वन्यप्राणी बिबट्याला कुठलीही इजा न होऊ देता रेस्क्यू केले। संपूर्ण कार्यवाही माननीय वनसंरक्षक प्रमोद लाखरा, माननीय उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर श्रीमती सुवर्णा माने मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक रोजगार हमी योजना व वन्यजीव जालना सुदामजी मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर प्रादेशिक श्रीमती नीता फुले मॅडम यांच्यासह वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोंबडे, वनरक्षक भोकरदन ज्ञानेश्वर पवार व बदनापूर रेखा डोनगहू, वनपरिमंडळ अधिकारी जालना श्याम यमगर, वनरक्षक बावने पांगरी आनंद वर्षिड, वनरक्षक जाफराबाद संभाजी हाटकर, वनरक्षक माडेगाव सुनीता सुराशे, वनरक्षक नारायण सोडगीर, वनरक्षक महादेव कळमकर, घनश्याम गव्हाणे, मोमीन तडवी, अनूप तडवी, मंगेश समकाळ, पांडुरंग डोंगरे अन्य वन्यप्राणी बिबट्याला रेस्क्यू करण्याचे काम केले, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना।